मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर चर्चा केली। यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय। तर राष्ट्रवादी कुणाची या प्रश्नावर त्यांनी ज्याचा त्याचा विषय असं म्हणत या विषयाला बगल दिली। सुरू आहे। अशातच सुप्रियाताईंनी वक्तव्य केलं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार साहेबांची आहे। तर तुम्ही कसं पाहताय? ते सुप्रीम कोर्ट सांगेल ना, शेवटी कुणी काय बोलतं, प्रत्येक जण बोलला, परंतु शेवटी आपण संविधानामध्ये मानणारी सगळी माणसं आहोत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर केस सुरू असेल तर सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहेत ते बसून ठरवतील, ते आपल्याला मान्य करावं लागेल। आनंद आहे म्हणून मी काल की परवाच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांचं मी जाहीर अभिनंदन केलं, कारण 1991 साली ज्यावेळेला आपण भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली तेव्हापासून जिथे 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 आमच्या मग रामलीला मैदान असेल, पटना गांधी मैदान असेल, जयपूर असेल, मुंबई, नागपूर, आंध्र, मध्य प्रदेश, सगळ्या ठिकाणी, पंजाब, हरियाणा, या सगळ्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आमची जातीगणना करा, क्योंकि ज्या ज्या वेळेला एखादी गोष्ट ओबीसी समाजाला द्यायची असते त्यावेळेला कोणीतरी कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतं की तुमची संख्या किती, तुम्ही लोक किती। आता 1931 साली झालेली आहे जनगणना, जाती जनगणना, त्यावेळेला ती 54% लिहिलेली आहे। ते म्हणतात आता किती आहे ते सांगा। आता बिहारमध्ये त्यांनी केली होती 63% गेली। तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातीगणना या आता होणाऱ्या सेन्ससमध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे कुठला समाज किती आहे, काय आहे, हे सगळ्यांच्या समोर। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक।